त्रास असतील त्या प्रकारे आपण डॉक्टरांकडनं सल्ला घेऊ शकतो. आता आपण सल्ला देतोय तर फक्त पॅथॉलॉजीचा रिपोर्ट्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता त्यांचं नॉर्मल रेंज वगैरे कसं आहे, काय आहे. मेलचं वेगळं आहे, मेलचं वेगळं आहे, फिमेलचं वेगळं आहे. इथं खाली दिलेलं आहे, आपण बघू शकता. फिमेलचा जो रक्त असतो 11 ते 12.6 लेवल असतो. मेलचं जे आहे 18पर्यंत असू शकतो. एच बी लायमोग्राम पण म्हणतात, एच बी पण म्हणतात. बॉडीमधलं रक्ताचं प्रमाण. ठीक आहे. प्रमाण विचारत होते ना मला, प्रत्येकामध्ये पीएच लेवल असते. तर त्या पीएच लेवलमध्ये आपल्या रक्ताचं पण जे प्रमाण आहे ते 12 ते 16 फिमेलसाठीचं दिलेलं आहे आणि 11 ते यात बिल पण आहे, तुम्ही बिल पण बघू शकता. त्याच्या चाचण्यांचं किती आणि किती चाचण्यांचं काही त्याचं असं असू शकतं का ज्यांचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे त्यांची एच बी लेवल चांगली असते? नाही, तसं नसतं. तर काय असतं, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्हला पहिल्या तर गोष्ट अशी आहे की निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे पहिल्यापासून, माझा बी पॉझिटिव्ह आहे, तो आयुष्यभर माझा बी पॉझिटिव्हच राहणार आहे, ते निगेटिव्ह कधीच होणार नाही. माझ्या रक्ताचं प्रमाण आता बॉडीमध्ये 15 आहे, ते कमी पण होऊ शकतो, वाढू पण शकतो. आपण 3-4 महिन्यांनी रक्तदान करू शकतो, रक्तदान शिबिर. का कधी कोणत्याही गरजू लोकांना आपण रक्त देऊ शकतो. आणि मी ते रक्त दिलं तर मला त्याचे फायदे काय आहे, मला ते परत रक्त माझी बॉडी वापस परत ते ब्लड वाढवणार. किती वेळात वाढवते ते? 3 ते 4 महिन्याच्या आत वाढवतो. 3 ते 4 महिने. हो हो, ते नॅचरली आहे आपल्या बॉडीमध्ये. तुम्ही ते आपल्या खाण्यापदार्थामध्ये पण तुम्ही हे करू शकता. मॉर्निंगला खजूर वगैरे खातो, वाढू बीट शकतं. खा. जेवण करताना तुम्ही बीट खाता, तसं तुम्ही बीट खाता, ॲपल खायचा, बरेच अशा गोष्टी तुम्ही स्वतःहून वाढू शकता. गुळ आणि शेंगदाणे. गुळ आणि शेंगदाणे खा. म्हणजे जे जुने लोक आहे ना, त्यांचे खूप म्हटलं तर खूप चांगल्या गोष्टी त्यांना माहिती आहे का आपण रक्त वाढण्यासाठी काय. आता आपण नॅचरली मेडिसिन घेतो, या गोष्टी घेतो, पण आपल्याला स्वतःला माहीत नसतं का मेडिसिनचं साईड इफेक्ट काय होतं. त्यापेक्षा आपण नैसर्गिक केलं तर ते चांगलं राहतं. गुळ शेंगदाणे पण खातात काही लोक, सगळं काही लोक खजूर खातात, काही लोक ॲपल खातात जास्त. फुल बॉडी चेकअपचं जर पाहायला गेलं तुम्ही एक एक चाचण्या करतात तर तुम्हाला 6-5,000 7-1,000 पर्यंत जातात. बट आपण तेच चाचण्या 1500 रुपयात करू. HbA1c किती करतात? HbA1c पेशंट चार्जेस कुठेही तुम्ही केला 500 ते 700 रुपये त्याचे चार्जेस. पण आपल्याकडं आपण ते 400 रुपयात करून देतो. खूप कंट्रोल शुगर विथ होम विजिट, पूर्ण फास्टिंग घेतो आपण. PP हां, फास्टिंग PP वेगळं, शुगर हे वेगळं. हे 3 महिन्या अगोदरचं HbA1c. फास्टिंग शुगर वेगळं, PP शुगर वेगळं. त्यामध्ये आपण स्ट्रिप टाकून युरिन पण बघतो. युरिनमध्ये प्रोटीन पास होतो, एक शुगर पास होतो. हो, आम्ही त्या पॅकेजमध्ये सगळं करून देतो पॅकेज. असे बरेच प्रोफाईल घरी बनवले. वगैरे येऊन सॅम्पल घेऊन हो जातात. हो, तुमचा नंबर आहे का ग्रुपमध्ये? हाय, माझा नंबर आहे, रिपोर्ट्सवरती पण नंबर आहे माझा, तुम्ही बघू शकता. हो, 7744923924. शाहरुख पठाण. 7744923994. बरेच आमचे असे मित्रमंडळ आहे, काही पेशंट आहे, त्या डॉक्टरना दाखवण्याच्या अगोदर आम्हाला पण कधीतरी विचारपूस करतात, तर असा त्रास होतोय सर, काय केलं पाहिजे. तर आम्ही त्यांना सल्ला देतो की बघा तुम्हाला या प्रकारचा त्रास आहे, तुम्ही चाचणी करून घ्या. बघा त्यात काय आढळलं तर मग तुम्ही डॉक्टरांना भेट घ्या, नाही तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांकडनं जा. तुमचा त्रास सांगा, तुम्हाला औषधाने बरं वाटत असेल तर मग चांगलंच आहे. आणि कधी औषधे घेऊन पण तुम्हाला बरं वाटत नसेल तर मग तुम्ही चाचण्या डॉक्टर देऊन देतील, मग तुम्ही ते करून घ्या. किती एजपासून स्टार्ट करायला पाहिजे ती सगळ्या टेस्ट आपण करायला पाहिजे? 6 महिन्यात बोलले तुम्ही करायला बॉडी पाहिजे. प्रोफाईल 6 महिन्यात पण करू शकता तुम्ही, पण एज वर्षभरात पण करू शकता. एजचं काहीच त्याचं लिमिट नाही आहे. शरीरात आतमध्ये काय होतं तुला काय माहिती ना. नाही, आता आपण लहान सगळ्यांचा मुलांचं वेगवेगळा लहान मुलांचं तापमान, वगैरे तर नाही बॉडी करणार की असं वेगवेगळ्या चाचण्यांचा त्रास, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा त्रास असतो. 40 एज पासून असं थोडंसं. आता मी माझ्याकडं केलेला एक लहान बच्चू आहे, साधारण त्याचा वय 7-8 वर्ष असेल. त्या मुलाचा विटॅमिन्स एवढा कमी आहे का त्या पुढे पूर्ण दात पडलेले, पूर्ण कीड लागली, खराब झाली. आणि
त्याचं बॉडी त्याला बघितलं पण आपण तो कम असं वाटत नाही का तो 7 वर्षाचा आहे. मग त्याच्या लोक ते घरचे म्हणे त्याच्या अंगालाच खायला लागत नाही, त्याला खायला पदार्थ लागत नाही, त्याला खूप खाऊ घालतात, हे खातो, काहीच फरक पडत नाही. पण त्याला बाहेरची वस्तू खायची जास्त सवय ना. तो घरात तर खूप कमी खातो, आकार वगैरे गोष्टी कमी खातो. तो जास्त खाणारा तो काय खातो, फक्त तो बाहेरची वस्तू खातो. चिप्स झालं, हे झालं, आणि त्याच्या बॉडी लागत. मग आता पण त्याचं विटॅमिन B12 पाहिलं, बॉडी प्रोफाईलच केलं तिचा. B12 त्याचा अक्षर तर खूप कमी होतं. मग डॉक्टरने त्याला त्यासाठी काही मेडिसिन दिले, काय इंजेक्शन चालू केले विटॅमिन्स वाढवण्यासाठी. झालं त्याला पुढे ट्रीट झाली. तुमच्या ह्याच्यात पण काही असतील, तुमचे बाळ असू शकतात, तुमचे रिलेटिव्ह असू शकतात किंवा घरचे असू शकतात, त्यांना पण त्रास होऊ शकतो त्या गोष्टींचा. बरेच त्याचे काय खूप वेगवेगळे त्रास आहे. त्रासनुसार आपण करू शकतो. हॅलो हॅलो हे जर काढलं हो. आम्हाला याचं PDF मिळेल का हे टेस्टचं? सगळं भेटेल. PDF ग्रुपवर टाकून द्या ना. हो. आम्ही काढून घेऊ. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ना मॅडम, हां. म्हणजे ज्यांना असं नाही का ज्यांना त्रास आहे तेच करू शकतात, ज्यांना त्रास नाही पण आहे, पण त्यांना जाणून घ्यायचं का माझ्या बॉडीमध्ये काय गोष्टी वाढलेल्या आहेत आणि काय गोष्टी कमी आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता. आणि नॅचरली तुम्ही त्याच्यावरती स्वतःहून वर्कआउट वगैरे ते करून, योगा वगैरे करून तुम्ही ते दुरुस्त करू शकता. ते आपल्या हातात आहे. पण आपण काय करतो, मेडिसिनच्या भरोश्यावर जेव्हा होईल तेव्हा आपण करू, तसं नसतं ते.